हो सर. आपला बॉम्बिंग ऑपरेशन राहणार आहे. कोणीही 12 वाजेपर्यंत पॉईंट सोडणार नाही. आपल्या पॉईंटवर जातील नाकाबंदी, हॉटेल चेकिंग, मोठा कारवाई किंवा इतर काही ड्युटी दिली असेल ती 12 वाजेपर्यंत कंटिन्यू राहील. यांची सर्वांनी नोंद घ्या. रोल सर. तर काय सांगणार आहात आज कोविड ऑपरेशन तुम्ही जे करत आहात, किती कारवाई झालेल्या आहेत आणि ही कारवाई नक्की काय काय सांगणार? आज 9 मार्च रोजी रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. यामध्ये 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 184 अंमलदार हे परिमंडल 1 मधून याकरता नेमणूक करण्यात आलेली आहे. अंमली पदार्थ व इतर अवैध धंद्यांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स या भूमिकेवर सदरची कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री मिलिंद भारेंद्र साहेब तसेच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अंमली पदार्थ विक्री करणारे, अंमली पदार्थांचा वापर करणारे, अवैध दारूधंदे, जुगार, मटका तसेच इतर जे काही अवैध व्यवसाय हद्दीमध्ये आहेत त्यांचा कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये समूळ नाश करण्यासाठी व शोध घेऊन त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. आता ही कारवाई 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. त्यानंतर यामध्ये जी काही कारवाई झालेली आहे त्याची सविस्तरपणे आपल्याला माहिती देण्यात येईल. तर या कारवाईमध्ये किती अंमलदार आहेत या संदर्भात काय? 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 184 अंमलदार याकरिता डेप्यूट करण्यात आलेले आहेत. रबाळे पोलीस ठाण्यामध्ये एवढी मोठी जे कोविड ऑपरेशन जे तुम्ही करताय ती पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वी सुद्धा आपण कॉम्बिंग ऑपरेशन राबवलेले आहेत, परंतु पुन्हा या कारवाया कराव्या लागतात आणि त्याची मोहीम ही सतत चालू राहणार आहे. आणि या बाबतीत कुठल्याही प्रकारचं धरसोडपणा किंवा आरोपींवर ढिलाई होणार नाही व कडक कारवाई करण्यात येईल. सुरक्षतेच्या प्रत्येक व्यक्ती हा एक सिव्हिल ड्रेस मधला पोलीस आहे आणि प्रत्येक पोलीस हा एक ड्रेस मधला सर्वसामान्य व्यक्ती आहे. या भूमिकेतून सर्व रबाळे येथील नागरिकांना आवाहन आहे की आपण अवैध धंद्यांच्या बाबतीत व इतर गुन्हेगारांच्या बाबतीत खुलेपणाने आणि खुले मन ठेवून पोलिसांशी संपर्क करून अशा अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी, त्याचा समूळ नाश करण्यात येईल. आणि ज्याला पॉईंट समजलेले त्यांनी आपापल्या पॉईंटला जायचंय. त्या ठिकाणी तुमचं पॉईंट चेक करण्यात येईल. की सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपापल्या पॉईंटला जायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमची चेकिंग होईल. त्याच्यानंतर पुढचे तुमच्यासोबत अधिकारी त्या तुम्हाला सूचना देते योग्य आपापल्या पॉईंटला ओरिजिनल त्या ठिकाणी तुम्ही आपापल्या पॉईंटला जावा. त्या ठिकाणी चेकिंग होईल तुमची. आणि मोटर ज्याच्याकडे गाडी नाहीत ना तरी पोलीस स्टेशनला या. हा तिथं सांगतो कसं करायचं.
पडा ना उसको. हा येतो येतो. चालू कर.